विजय वडेट्टीवार सध्या बोलतात की आमचा अजून ऑफिस झाला नाही, ही तफावत जे दिसत नाही, या तफावतीवर तुमचे डोळे उघडे होत नाही। उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोन दोन मराठा आहेत म्हणून आमच्यावर तुम्ही अन्याय करता। अरे जर असता तर एखादा ओबीसीचा उपमुख्यमंत्री तुम्ही केला असता। कोण आहे तिथे आमचा हक्क मागणारा या सरकारमध्ये? म्हणून तिजोरी खाली करण्याचं काम कुणासाठी चाललंय? 12,000 कोटीचं कर्ज आणि मदत जर एका समाजाला मिळत असेल, आम्ही त्याला विरोध केला नाही, पण आम्हाला मात्र 500 कोटी देताना तुमच्या हाताला लकवा का मारतो, हा खरा प्रश्न आहे। यासाठी तुमची जागृती आमच्या पोरांनी करावं काय? एकही हॉस्टेलचा पत्ता नाही। पुण्यात, कोल्हापुरात, नाशिक मध्ये हॉस्टेल बांधून झाले, त्यांचे बांधा, आम्ही त्यांचे विरोधक नाही। पण ज्या खुर्चीवर तुम्ही बसलात, ज्या लोकांच्या मुळे बसलात, त्यांच्या हक्काचं देण्यासाठी तुम्ही का थांबला? आज सांगितलं सर्व महामंडळाला समान निधी, असं कसं होईल? सर्व महामंडळाला समान म्हणजे सारथीला समान, भारतीला समान, महाज्योतीला समान 300 कोटी। अरे आमची संख्या किती, ओबीसीची संख्या किती, आणि ओबीसीला तेवढंच। संख्या लोकसंख्येप्रमाणे तरी द्या। आदिवासी विभागाची संख्या 8-9% आहे, त्यांना तुम्ही तेवढे, आमचा त्याला विरोध नाही। आम्ही सारथी आता म्हणतात की तुम्ही 20% 22% लोकांसाठी तेवढेच, आणि आमच्या 52% लोकांसाठी तेवढेच। म्हणून आमची मागणी आहे, देवेंद्रजी फडणवीस, तुम्ही ओबीसीच्या मताच्या भरोशावर मुख्यमंत्री झाला आहात, जर थोडी जरी ओबीसीची तुम्हाला जाणीव असेल तर महाज्योतीला 1,000 कोटी रुपयाची तरतूद करा आणि तुम्ही दाखवून द्या। आज पोरं भटकत आहेत, तालुक्याच्या ठिकाणी हॉस्टेल नाहीत, जिल्ह्याच्या ठिकाणी पोरांना ऍडमिशन राहायला जागा नाही, पोरं रडत येतात। आमची मागणी काय होती? मी मंत्री असताना 72 हॉस्टेल मंजूर करून दिले। दुर्दैवानं इल्मे साहेब, मला जर पुन्हा 1 वर्ष मिळाला असता, 2 वर्षामध्ये मला ओबीसी खात्याचा मंत्री होतो, 2 वर्षात सत्तांतर झालं, 1 वर्ष मिळाला असता तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये आज हॉस्टेल उभे झाले असते। त्याची सुरुवात मी केली होती, पण दुर्दैवानं ते करता आलं। आमची मागणी आहे, तालुक्याच्या ठिकाणी हॉस्टेल झाले पाहिजे, मुलींचं आणि मुलांचं हॉस्टेल। आम्हाला समाज कल्याणच्या कोट्यामध्ये 5% जावं लागतं, आम्हाला आदिवासी विभागाच्या कोट्यामध्ये 5% जागा ठेवले। पोरं जातील कुठे, शिकतील कुठे? ती काय साधार योजना आणली त्यावेळेस आम्ही सुरुवात करायला लावली, मी मंत्री असताना सुरुवात करायला ओबीसीचा तो निर्णय आम्ही घेतला। पण त्यामुळं या मुलांची सोय होणार नाही, यासाठी तालुका स्तरावर तुमचा डीएनए जर ओबीसी असेल, मुख्यमंत्र्यांना आमचं आव्हान आहे, तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ओबीसीचे 2-2 हॉस्टेल करून दाखवा, मग आम्ही समजू की तुमच्यामध्ये काही दम आहे का हिंमत तुमच्या दाखवा। काल म्हणले की आम्ही मराठ्यांना भरपूर दिलं, द्या, जोरी खाली करा, पण आमच्या आयुष्याचं कोण नाही। असे अनेक प्रश्न आज आपल्या पुढे आहेत। अध्यक्ष, आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मी तुम्हा सर्वांना विनंती करतोय, प्रश्न खूप आहे, ती लढाई लंबी आहे। आज जातनीय जनगणना जर झाली
तुमच्या वाट्याचं तुम्हाला मिळेल. तुमची खरी संख्या कळल्याशिवाय आम्हाला गृहीत धरलं जात आहे. आमच्यामध्ये फोडण्याचं काम आपसात चाललेलं आहे. आमचे शकल पाडण्याचं काम सुरू झालेलं आहे. जसा दलित समाजामध्ये शकल पाडण्याचं काम सुरू झालं तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू होत आहे. हे विभाजन करायचं आणि या ठिकाणी आपल्याला तुकडे करून आपली शक्ती कमी करायचं काम करायचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.